आहात नेमकी महाएल्गार मेळावा का काढावा लागला, काय नेमकं 2 सप्टेंबरला लोकनियुक्त महाराष्ट्र शासनानं 2 सप्टेंबरला जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केला, या गव्हर्नमेंट रिझोल्युशन द्वारे महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आरक्षण संपुष्टात आलंय। आणि मग हे आरक्षण संपुष्टात आल्यानंतर ओबीसीनी काय हात बांधून गप्प बसायचं? ओबीसी बोलणार। जर उद्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आमचा खरा जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणारा बलुत्या आलुत्यामधला भटक्या विमुक्त जाती जमातीमधला ओबीसी बांधव तो त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकेल? आणि जर लोकनियुक्त सरकार जर आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यास कमी पडत असेल, आम्हाला प्रत्येक गोष्ट जर न्यायालयामध्ये जाऊन 2 मिनिटं न्यायालयामध्ये जाऊन जर प्रत्येक गोष्टीसाठी जर दाद मागावी लागत असेल, न्याय मागावा लागत असेल, तर याच्यापेक्षा ओबीसींचं दुसरं दुर्दैव नाही। खरं तर या मेळाव्याच्यासाठी ओबीसी नेते या ठिकाणी, मात्र जरांगे पाटलांनी असं म्हटलं होतं की इथे येऊ देणार नाही, पाय ठेवू देणार नाही। कोण आहेत जरांगे? जरांगे कोण आहेत? भारताचं संविधान ज्या दिवसापासून या देशात लागू झालंय तेव्हापासून इथली व्यवस्था चॅलेंज करणारा एकही माईचा लाल अजून पैदा झालेला नाही। या भारतीय समाज व्यवस्थेमधल्या प्रत्येक माणसाला आचार विचार संचार भाषण स्वातंत्र्य आहे। कोण जरांगे? कोण अडवणार आम्हाला? हे सोडून द्या म्हणावं त्यांना। जरांगे पाटील म्हणतायत की हे जे सध्याचा आज बीडची महाएल्गार सभा आहे ती अजित पवार गटांचे पुरस्कृत आहे। गोपीचंद पडळकर कुठल्या पक्षाचे आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? आणि अरो पक्ष पार्टी जात पात याच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रातला ओबीसी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी या बीडमध्ये आलेला आहे। तेव्हा पक्ष पार्टी काय जरांगे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। सकाळी एक बोलल, दुपारी एक लहरी मोहम्मद सकाळी एक बोलल, दुपारी एक बोलल, परत कधी भुजबळांवर टीका करल, कधी फडणवीसांवर टीका करल, कधी कुणावर टीका करल, हे काय त्याचं सांगता येत नाही। आमचे खमके नेते आहेत, ओबीसीच्या बाजूने ठाम भूमिका घेणारे नेते आहेत। आणि बीड म्हणजे काय तुमच्या बापाची जहागिरी आहे का? त्यामुळं असल्या फालतू गप्पा मारा चावडीच्या कट्ट्यावरती मारायला